स्क्रीन गार्ड टाकू मध्ये. मला काहीतरी तुम्ही कॅमेरा पण ऑन ते बघा बघा ना बघा ना. हा काय काय करा अनबॉक्स. डोळ्याचा हो वीर मागे सरक. मला डाऊट होता काय तुम्ही असं क्लॅरिटी बघ क्लॅरिटी. कितीचा असेल? हो पहिले ना साईडने कापून घ्या मग पण फाडा नाही वॉच करता येईल एवढे सगळं झालं. हां तुमच्या हाताने करा. दुसऱ्याच्या पैसे 15,000 आहे. हो वा आईच्या हातात. आई पडत पडत पडे ना हाऊस हाऊस. असं कधी सवय नाही. वीर एक 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 अरे पलू तू काढू शकतो. थांबा पडेल मोबाईल मोबाईल पडेल बघा. हां मोबाईल पडेल. दाखवा नाही तर ह्याच्यात दाखवा ना. दिसतं मला 15,000 चेहरा. नाही हो बाबा काय नाही ह्याच्यात दाखवा ना. तुला विश्वास नाही बसत 15,000 काय मोबाईल. हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत आणि तुम्ही बघितलं मला यांनी सरप्राईज दिलं. तर सरप्राईज खूप 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 जास्त छान होतं माझ्यासाठी, कारण मी अपेक्षाही केलेली नव्हती की मला असं काही गिफ्ट भेटेल म्हणून. माझी अपेक्षा कुठपर्यंत होती हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दाखवणार पण आहे आणि सांगणार पण आहे. तर म्हणजे कसं माहिती आहे ना, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं मला जास्त ना असं लोक वगैरे असले आणि त्या ठिकाणी ना मला असं एक्सप्रेस व्हायला होताच येत नाही. म्हणजे माझ्या ज्या भावना असतात ना त्या मी दाबून ठेवते. मला ते सगळ्यांसमोर असं ऑकवर्ड फील होतं त्यामुळे. तर मग मी तिथे नॉर्मल होते, म्हणजे मला अक्षरशः असं रडायला आलेलं होतं. आणि मी जेव्हा ते बॉक्स ओपन करत होते ना त्यावेळेस माझा असा हातांचा कापरा होत होता की खोलू की नको खोलू की नको खोलू की नको असं असं होत होतं मला. तर जास्त काही मी तिथे म्हणजे मी एक्सप्रेस झाले नाही. घरी आल्यानंतर जे बोलायचं होतं मिस्टरांना ते मी बोलले. तर घरी त्याच्यानंतर आम्ही मोबाईल घेतला. मोबाईल घेतल्यानंतर तिथे मला गिफ्ट पण दिलं त्यांनी, कारण माझा आज बड्डे होता त्यामुळे. आणि तिथून आम्ही निघालो. तर मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं होतं ते मी तुम्हाला पुढे सांगते. कशासाठी आम्ही थांबलो की मी तिथे ना सिम एक्सचेंज केलं. ते का केलं ते मी पुढे तुम्हाला सांगते. तर मला अपेक्षा फक्त एवढीच होती की मला काहीतरी छोटं मोठं गिफ्ट भेटेल, कारण खूप
वर्षानंतर ना माझा बड्डे सेलिब्रेट केला यांनी. त्याचं कारण म्हणजे हे असतात अमेरिकेमध्ये 7-7 महिने, मला यांचा बड्डे भेटत नाही आणि माझा त्यांना बड्डे भेटत नाही, असं होतं नेहमी. तर आम्ही ऑनलाईन सेलिब्रेशन करत असतो. आता ऑनलाईन सेलिब्रेशन म्हणजे मी इकडनं केक वगैरे कट करते हे, पण ते तिकडनं मला पैसे पाठवतात आणि मला बोलतात की तू गिफ्ट घे वगैरे, असं आमचं असतं नेहमीचं सेलिब्रेशन. ॲनिव्हर्सरी असो, बड्डे असो वगैरे काही असो तरी पण. तर ह्यावेळेस ना मला असं वाटलं की अरे ह्यावेळेस माझ्या बड्डेला हे आहेत म्हणून. आता हे झोपलेले आहेत त्याच्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेतलं, तर पुढे घेणार आहे त्यांना. आता केक कटिंग वगैरे करणार आहोत आम्ही, तर तेव्हा मी त्यांना घेईल व्हिडिओमध्ये. आणि काय झालं तर काल आम्ही गेलेलो शिर्डीला वॉटर पार्कला. तिथे खूप मजा केली, खूप धमाल केली. रात्री आम्ही आलो 8-8:30 वाजता. त्याच्यानंतर आम्ही हॉटेललाच जेवण वगैरे करून घरी आलो आणि येताना आम्ही डीमार्टला गेलेलो होतो. तर डीमार्टमध्ये ना मला यांनी गिफ्ट घेतलं आणि मला हे बोलले की तुझं हे बड्डे गिफ्ट आहे, तुला काय घ्यायचं ते तू घे डीमार्टमध्ये. तर मला आहे ना बॅग घ्यायची होती, पर्स. तर मी तिथे पर्स घेतली. ही एक पर्स आहे अशी, आणि ह्या दोन्ही ज्या पर्स आहेत ह्या यांच्या चॉईसच्या आहे, माझ्या चॉईसच्या नाही. मी माझी चॉईस विसरली आता, कारण मला माहिती आहे मी जे घेते ते यांच्या चॉईसच मला छान दिसतं, त्यामुळे मी आता डोकं लावत नाही जास्त. जे यांना आवडेल ते मी घेत असते. तर आणि दुसरी पर्स आहे ही वाली, तर ही मला पण खूप जास्त आवडली, त्यापेक्षा मला ही जास्त आवडली. आता याच्यात चॉईस अशी आहे की त्यांना ती जास्त आवडली, मला ब्लॅक जास्त आवडली. तर मग मला वाटलं की एवढंच गिफ्ट आहे म्हणून, आणि याच्यापेक्षा मला जास्त काही अपेक्षा पण नव्हती. पण त्यांनी मला 70,000चा मोबाईल घेतला, आज गिफ्ट केला. आणि आठवलं तुम्हाला सांगितलं ना मी की आम्ही रात्री आल्यानंतर ना 8-8:30 वाजले होते आम्हाला शिर्डीवरनं येताना. आणि आल्यानंतर मी गेले फ्रेश होण्यासाठी आणि हे घरात आले लगेच बाहेर गेले. तर मी यांना विचारलं तुम्ही कुठे गेले होते आल्यानंतर, तर मला बोलतात मी कामाकडे गेलो होतो, आज ते लोक आले होते की ते बघायचं होतं म्हणून. तर हे आणि साची गेलेले होते बाहेर केक आणण्यासाठी, आणि काय केलं यांनी रात्री केक आणला आणि तो साचीच्या घरी ठेवला फ्रीजमध्ये. आता ह्या दोघांचं ठरलेलं होतं की जे जागं राहील त्याने कॉल करायचा आणि मला उठवायचं आणि सेलिब्रेशन करायचं. आता साची होती 11:45 वाजेपर्यंत जागी, आणि हे होते हे झोपले 11:30 वाजता. हे झोपले, यांना झोप लागली कारण आम्ही एवढं भयंकर थकलेलो होतो तिकडे वॉटर पार्कमध्ये जाऊन. दिवसभर सकाळी आम्ही इथनं निघालो होतो 8 वाजता आणि रात्री आलो 8:30 वाजता, म्हणजे 12 तास आम्ही बाहेरच होतो. तर आल्यानंतर झोप लागली आणि यांना जाग आल्यानंतर यांनी बघितलं की वाजलेले आहेत 11:15 आणि साचीला झोप लागली 11:45 वाजता. आणि दोघांनी एकमेकांना कॉल केला नाही. मी तर फुल झोपेत, मला तर काही अपेक्षा पण नव्हती. मला वाटलं उद्या सेलिब्रेशन होईल. यांनी रात्रीच केक आणून ठेवलेला आणि सकाळी उठल्यानंतर मला सांगायला लागले की अरे आम्ही असं प्लॅनिंग केलं होतं आणि दोघे पण झोपलो. सकाळी ती आल्यानंतर तिला बोलतात शिमडे तू मला उठवलं नाही, काय नाही, आपलं सगळं जे सरप्राईज होतं ते फ्लॉप गेलं म्हणून. तर दोघं पण खूप जास्त हसत होते. आणि नंतर असं झालं की मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता आपण संध्याकाळी करू वगैरे. तर आता हे करणार आहेत माझा बड्डे सेलिब्रेट. रात्रीच केक आणून ठेवलेला आहे, तो काय अजून कटिंग केलेला नाही आहे. आता हे झोपेतून उठतील कारण खूप जास्त थकलेले आहे आणि आमचं काल जेवण पण वेळेवर झालं नाही, त्याच्यामुळे त्यांना ॲसिडिटी झाली. सकाळी यांनी नाश्ता केला होता आणि जेवण आम्ही डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता केलं, तर त्यामुळे ॲसिडिटी झाली, जळजळ होत होती खूप जास्त. त्यांना गोळी दिली, ते झोपलेले आहेत. आता सेलिब्रेशन करू आम्ही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, सरप्राईज कसं वाटलं तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा मोबाईल खूप छान वाटलं मला हे सरप्राईज. मी आल्यानंतर ना त्यांच्यासोबत 1 तास गप्पा मारत होते आता गावातनं आल्यानंतर, की मला हे अपेक्षाच नव्हती अशी की तुम्ही मला गिफ्ट द्याल म्हणून. कसं असतं ना, आपण जेव्हा अपेक्षा ठेवतो एखाद्या गोष्टीची आणि ती गोष्ट जर नाही झाली तर खूप जास्त वाईट वाटतं. आणि अपेक्षा न ठेवता आपल्याला जर एखादी गोष्ट भेटली तर त्यात खूप मोठा आनंद असतो. तसंच माझ्यासोबत झालेलं आहे. खूप छान वाटलं हे गिफ्ट भेटून. आणि पुढचे ब्लॉग पण तुम्हाला छान बघायला भेटणार आहेत. आणि हा व्हिडिओ पहिला कंटिन्यू करा आणि पुढचे ब्लॉग पण माझे कंटिन्यू करायचा. आणि आता खूप जास्त वारं सुटलेलं आहे, कर्टन सुटतं इकडे, दिवसभर अजिबात हवा नसते आणि संध्याकाळी बघा किती हवा असते. चला मग आता सेलिब्रेशन करून घेऊ. तोपर्यंत बाय.
थांब जरा दम धर प्रत्येक गिफ्ट गोष्टीची घाई. लास्टला भेटतं. मी काय करू मला गिफ्ट द्या ना. अरे जाऊ. सगळं द्यायची काही मुली कोणी घाल कोणी एक मला दे. एक मला दे, एक तुला दे, एक आईला दे, एक पोरीला दे. एक परीला थँक्यू बाबा. हा, असं. देवीले. झूम करा अच्छा, मोबाईल. इकडे बघा. परी तिकडे बघ, परी तिकडे बघ. साची इकडे तिकडे टाकून दिलंय मी. पिंजरी आहे. असं गाणं बघूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. सगळ्यांना बरं आईला बरं केक मी पहिला माणूस परी आईचं तोंडात दे ना. नहीं उसको इंजेक्शन देने को लेके जाती ना. ओलेक, ओलेक. ते बघ बाबांनी फोटो परी. क्लिक करा. चेरी. इकडे बघा. वीर इकडे बघ. परी देव राहिली गं. परी कधी- अगं खाल्लं नाही ना गाई हाँ ना बिचारी दिले एक तर. बाबा खाली बसा. मला थोडाच दे काय आहे की नाही राखी तू क्रीम ये साईडला. जाम नाही, ये बाहेर. जाम नाही. मला केक काढायचा. हा तर मग साईडला तर हो. जामला जरा तू नाही. काय बोलला होता? मी केक नाही खाणार. तुला मेंटल सारखं करतो बरं कबीर. दे कट करून ओके थांब आता फोटो घेतो हा इकडे बघा लेणं दे परी ना. इकडे बघ तुझं दोन